हॅलो पीपल, वेलकम टू DNA EDU. माय नेम इज धनराज आणि आपण इथे सॉल्व करणार आहोत लास्ट इयर क्वेश्चन पेपर जो की 23 जून 2019ला झाला होता, महाराष्ट्र सेट फॉर फिजिकल सायन्स. द फर्स्ट क्वेश्चन वी विल डिस्कस इज द करंट I is flowing through an infinitely long wire placed along the x-axis. The Cartesian coordinate of the points A and B are A 2 3 minus 4, B minus 8 4 minus 3, and we have to find the ratio of magnitude of B at point to A to that at point B. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये फाइंड करायचं आहे रेशिओ ऑफ मॅग्निट्यूड ऑफ A टू B. ओके, सो आय थिंक क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल. हा क्वेश्चन हा EMT मधला आहे. EMT मध्ये मॅग्नेटोस्टॅटिक हा टॉपिक आहे आणि सब टॉपिक याच्यामध्ये आपल्याला यूज करायचा आहे बायो-सेव्हर्ट लॉ, कारण की हा इन्फायनाइटली लॉंग वायर आहे. इन्फायनाइटली लॉंग वायर जेव्हा असतं तेव्हा हा मॅग्नेटोस्टॅटिकमधला क्वेश्चन असतो आणि फॉर इन्फायनाइट लॉंग वायरसाठी आपल्याला बायो-सेव्हर्ट लॉ यूज करायचा असतो जनरली. सो फर्स्ट आपण कन्सिडर करूयात कार्टेशियन कोऑर्डिनेट, कारण की त्यांनी दिलेलं आहे आपल्याला इथे. जस्ट सी हिअर. Suppose see here, this is the Cartesian coordinate of x, y, z axis. Okay, suppose this is x axis, this is y axis and this is z axis. Okay, आणि जसं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे करंट I is flowing through x डायरेक्शन. करंट I कोणत्या साईडला फ्लो होतो आहे? एक्स डायरेक्शन टू इन्फायनाइट वायर. करंट I फ्लो होतो एक्स ॲक्सिसवरती फॉर इन्फायनाइट वायर. नाव आता आपण याच्यामध्ये ना पॉईंट कन्सिडर करूत. आपण सपोज द पॉईंट इज परपेंडिक्युलर पॉईंट इज A, हिअर इज A. ओके, द पॉईंट इज A. आपण हे अज्युम करतोय पॉईंट्स. ओके, नाव दिस इज द डिस्टन्स D1, this is R1. Okay, similarly we will consider point B here. Okay, this is point B, that is minus 8 4 minus 3. Okay, this is distance 2, this is R2. This is perpendicular here, this is perpendicular to here, and this origin are 0 0 0. I think you got it. आपण हे दोन पॉईंट कन्सिडर केलेले आहेत ॲज पर द क्वेश्चन. नाऊ आता आपल्याला याच्यामध्ये बायो-सेव्हर्ट लॉ यूज करायचा आहे. बायो-सेव्हर्ट लॉ, व्हॉट इज बायो-सेव्हर्ट लॉ? बायो-सेव्हर्ट लॉ फ्रॉम मॅग्नेटोस्टॅटिक ऑफ EMT. ओके, द फॉर्म्युला इज B magnitude mu naught I upon 2 pi s. हा आपला फॉर्म्युला आहे फॉर मॅग्नेट्यूड फाइंड करण्यासाठी. ठीक आहे, फॉर इन्फायनाइट वायर. सो एस काय डिनोट करतं? एस डिनोट करतं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम कंडक्टिंग वायर. व्हॉट इज एस? एस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स from conducting wire. Okay, now आता आपण फर्स्ट A पॉईंट फॉर A पॉईंटसाठी आपण काय करणार आहोत? मॅग्निट्यूड फाइंड करणार आहोत. ओके, आय थिंक यू आर एबल टू सी. आता आपण फाइंड करणार आहोत मॅग्निट्यूड फॉर A. सो सपोज दिस इज this point x1 x2 x1 y1 z1. this is x2 y2 and z2. ओके, आता आपल्याला फाइंड करायचं आहे. फर्स्ट आपण फाइंड करू डिस्टन्स बिटवीन पॉईंट A फ्रॉम ओरिजिन. व्हॉट इज द तर डिस्टन्सचा फॉर्म्युला काय होतो? D इज इक्वल टू अंडर रूट x2 minus x1 plus y2 minus y1 plus z2 minus z1. This is the formula to find
डिस्टन्स. सो इन जर व्हॅल्यूज आपण इन्सर्ट केल्या यामध्ये तर व्हॅल्यूज काय होतील, x2 काय आपला 2 - 0 होल स्क्वेअर प्लस y2 3 - 0 होल स्क्वेअर प्लस z2 -4 - 0 होल स्क्वेअर. ओके, सो फॉर्म्युला बनतो आहे आपला 4 + 3चा स्क्वेअर 9 + 16. सो 9 + 16 दॅट विल बी 29. आपला डिस्टन्स d1 काय आलं 29. ओके, आपला डिस्टन्स आला आता 29 d1 फॉर पॉइंट A. सिमिलरली वी विल फाइंड फॉर B. ओके, सिमिलरली वी विल फाइंड फॉर पॉइंट B. तो B पॉईंटसाठी फाइंड करण्यासाठी आपल्याला सेम फॉर्म्युला यूज करावा लागेल, दॅट इज d2. इन दॅट केस दिस पॉइंट आर x2, y2 and z2. These points are x2, y2 and z2, and this one is x1 is equal to 0, y2 is equal to 0, z1 is equal to 0. So the formula is, write down x2 minus x1 square plus y2 minus y1 square plus z2 minus z1 square. Okay, this is in under root. This is our formula to find distance. Then we will insert values. आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करणार आहोत. दॅट इज x2 इज -8 - 0 स्क्वेअर प्लस y2 काय आपला 4 - 0 होल स्क्वेअर प्लस z2 काय -3 - 0 स्क्वेअर. 8 - 8चं स्क्वेअर काय होईल 64. -8 - 0 दॅट इज -8 प्लस 4 - 0 4, 4चा स्क्वेअर 16 -3 - 0 -3 -3चा स्क्वेअर 9. The distance d2 will be 89, right? हे आता आपण फाइंड केलं डिस्टन्स फ्रॉम सेंटर पॉईंट टू A. ओके, नाव आता आपल्याला सिमिलरली फाइंड करायचं आहे फ्रॉम वायर. ओके, डिस्टन्स दॅट इज r1 इज द डिस्टन्स फ्रॉम वायर टू पॉईंट. ओके, वायर टू पॉइंट मीन्स आपल्याला फाइंड करायचं आहे दिस इज परपेंडिकुलर डिस्टन्स r1. ओके, नाउ वी हैव टू फाइंड परपेंडिकुलर डिस्टन्स फ्रॉम इन्फाइनाइट वायर. सो फॉर दैट फॉर्मूला इज now perpendicular distance from point A. First we will find for perpendicular distance for point A, that is R1 फाइंड करायचं आहे आपल्याला. R1 साठी फॉर्म्युला काय d1 स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर दॅट इज हा आपला पॉइंट x1 x2 आहे. इथे आपल्याला लिहावं लागेल x2. ओके, हा आपला एक पॉईंट 2 आहे. आपल्याला याच्यामधला डिस्टन्स फाइंड करायचा आहे. डिस्टन्स त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आपण d1 अगोदर फाइंड केला आहे, इथे 29. ओके, आपण d1 अगोदर फाइंड केला आहे, दॅट इज 29. नाउ वी विल पुट हियर d1 स्क्वेअर अंडर रूट d1 स्क्वेअर हा आला होता आपला 29. x2चा स्क्वेअर होतो 4, दॅट इज अंडर रूट 25. सो आपली r1 व्हॅल्यू आलेली आहे 5. Similarly, we will find for perpendicular distance for point B. Perpendicular distance for point B, right? So that is suppose R2. R2 we are going to find D2 square minus X2 square. That is X2 is the point of B. Okay, so R2 is equal to d2 स्क्वेअर आलता आपला 89. x2 काय आहे आपला इथे x2 आहे आपला -8. ओके, x2 पॉईंट आपला आहे -8. सो -8चा स्क्वेअर येतो 64. सो r2 इज इक्वल टू दिस इज ऑल्सो गोइंग टू √25. देन r2 इज इक्वल टू 5. अँड इफ यू आता आपण बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये काय फाइंड करायचं आहे, द रेशो ऑफ मॅग्निट्यूड
मॅग्नेट्यूड बी ॲट पॉईंट ए टू बी. आपल्याला या दोघांमधला रेशो फाइंड करायचा आहे. कशामधला? बी ए टू बी बी, राईट, बी ए टू बी बी. सो रेशो फाइंड करण्यासाठी आपण काय करणार आहोत? डायरेक्टली R2 अपॉन R1, or we can say R1 upon R2. So that is 5 by 5. That answer is 1. So if you are going to see here, the option D is correct here, because the ratio of magnitude of A to B is 1. So BA upon BB is equal to 1. Option D is correct answer. Okay, this is the first question of सेट महाराष्ट्र. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अदरवाईज ज्याला गरज असेल त्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.